बातमीकडे बदलापूर घटनेनंतर सरकार आता ॲक्शन मोडवर आलंय। राज्यातील शाळांना 6 महत्त्वाचे आदेश देण्यात आलेत। महिनाभरात सीसीटीव्ही बसवणं आता बंधनकारक करण्यात आलंय। फुटेज तपासण्याची जबाबदारी ही मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनावरती ठेवण्यात येते। तर शाळांना सुरक्षा चोख करण्याचे आदेश हे आता महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले। शाळांना सर्व स्तराच्या कर्मचाऱ्यांचं हे व्हेरिफिकेशन करणं हे देखील अनिवार्य असणार आहे। जेणेयोगे जो शाळेमध्ये काम करणारा कर्मचारी असेल, मग तो शिक्षक असू देत किंवा शिक्षकेतर कर्मचारी, या सगळ्यांची पूर्ण आणि इत्थंभूत माहिती असणं हे गरजेचं असणार आहे। शाळांमध्ये ज्या समित्या स्थापन केलेल्या आहेत त्याचा आढावा घेतलेला आहे, परंतु आज आम्ही या संदर्भातलं परिपत्रक जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमची जे पूर्वीच आम्ही कंपल्सरी केलेलं आहे ते CCTV कॅमेरे बसवणे, त्याचप्रमाणे दुसरा जो मुद्दा आहे तो शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या दृष्टीने काय काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत याच्या संदर्भातला दुसरा मुद्दा आहे। तिसरा मुद्दा हा तक्रार पेटीच्या संदर्भात आहे आणि चौथा मुद्दा आहे तो सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुदीच्या संदर्भात आहे। त्याच्यानंतर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन कसं करायचं हा चौथा मुद्दा आहे आणि त्याच्यावर सविस्तर हे सगळं सांगितलेलं असतानाच याचा शेवट असा आहे या परिपत्रकाचा की मुद्दाम अशी प्रकरणं दडपण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक त्याचबरोबर कमिटी सदस्य या सगळे कारवाईला प्राप्त राहतील। याच्या पुढच्या काळामध्ये असे जर प्रकार दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला तर त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, एकीकडे आपण बघतोय की महत्त्वाचे हे निर्णय समोर येत आहेत आणि कडक पावलं उचलली जात आहेत, मात्र शाळांकडनं नेमक्या काय स्वरूपाच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि शाळा या सगळ्याची अंमलबजावणी करण्यास कधीपासून सुरुवात करतायत? प्रज्ञा, बदलापूरमध्ये जो काही प्रकार घडला त्यानंतर त्याचे पडसाद सर्वत्र दिसू लागले, केवळ मुंबईमध्येच नाही तर राज्यभर। आणि त्यानंतर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काही महत्त्वाचे निर्णय दिले आहेत। 6 आदेश त्यांनी प्रत्येक शाळांसाठी लागू केले आहेत। ही घटना घडल्यानंतर त्यातला सर्वात प्रथम आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे CCTV लावणं, CCTV कॅमेरे बसवणं ही सध्याची गरज झालेली आहे आणि अनिवार्य करण्यात आला आहे प्रत्येक शाळेसाठी। मग ती खाजगी शाळा असेल ना, महानगरपालिकेची शाळा असेल ना का राज्यस्तरीयची शाळा असेल, या सर्व शाळांसाठी CCTV फुटेज बसवणं अनिवार्य आहे आणि 1 महिन्याची मुदत या शाळांना देण्यात आली आहे की 1 महिन्याच्या आत तुम्ही सर्व CCTV फुटेज बसवा आणि जे CCTV फुटेज बसवले जातील त्यांचं वेळोवेळी त्याच्यावरती लक्ष दिलं जाईल आणि जर काही चुकीची सबब त्याच्यामध्ये आढळून आली तर मात्र त्याची तातडीने तक्रार करणं अनिवार्य आहे। दुसरी गोष्ट म्हणजे की शिक्षक जे शाळेमध्ये शिक्षक किंवा कर्मचारी आहेत त्यांच्या व्यतिरिक्त जर आपण बाहेरून कोणाला घेतोय किंवा कंत्राटदारावर कोणाची भरती करतोय तर पोलिसांकरवे त्याचं चारित्र्य सर्टिफिकेट म्हणजे त्याला आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणतो ते घेणं अनिवार्य आहे। कारण की जर तो आपल्या पटांगणाच्या बाहेर आपल्या सर्कलमधला बाहेरचा एखादा कर्मचारी असेल तर मात्र त्याच्यावरती कितपत विश्वास ठेवायचा हे या घटनेनंतर आता सर्वांसमोर एक मोठा प्रश्न उत्पन्न झालेला आहे आणि त्यामुळे पोलिसांतर्फे एक कॅरेक्टर सर्टिफिकेट त्या व्यक्तीचं घेणं अनिवार्य आहे। त्यासोबतच तक्रार पेटीच्या संदर्भात देखील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला आहे, कारण का तक्रार पेटी ही लावणं हे 2017चाच नियम आहे आणि त्या नियमानुसार जर आपण पाहिलं प्रज्ञा तर मग CCTV तक्रार पेटी दाखल करणं गरजेचं आहे, कारण का प्रत्येक शाळेमध्ये जी काही तक्रार असेल ती तक्रार तुम्ही त्या पेटीमध्ये नोंदवायची आणि प्रत्येक महिन्याला ती पेटी उघडली जाते। मात्र आता या घटनेनंतर पुन्हा एकदा तक्रार पेटीचा मुद्दा समोर आलेला आहे। त्यासोबतच जर आपण पाहिलं तर मग सखी सावित्री समिती ही देखील गठन करण्यात आली आहे, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला एक मैत्रीण म्हणून जी कर्मचारी असते ती आपल्यासोबत असावी आणि आपले जे मुद्दे आहेत ते आपण तिला सांगावं यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे। त्यासोबतच जर आपण पाहिलं तर मग इतरही काही महत्त्वाचे नियम जे आहेत ते गठीत करण्यात आले आहेत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून, कारण का ही घटना घडल्यानंतर हे सर्व नियम आता लागू करण्यात आले आहेत। जसं तू मगाशी प्रश्न विचारलास
की शाळांचं याच्याप्रती नेमकं कसं उत्तर आहे. तर शाळांचे देखील ह्या सगळ्या बाबतीत सकारात्मक आहेत, कारण का शाळांचं देखील म्हणणं आहे की हा जो प्रकार घडला आहे तो फार गंभीर आहे आणि जे नियम, जे आदेश शिक्षण मंत्री यांनी लागू करून दिले आहेत त्याचं पालन देखील शाळा करणार आहे. CCTV फुटेज जिथे जिथे नाही किंवा जिथे जिथे कमी आहे तिथे तातडीने बसवण्यात येणार आहेत आणि त्याचं आपण म्हणतो की मॉनिटरिंग किंवा त्याची पडताळणी करण्यासाठी देखील काही जण नेमण्यात येणार आहेत, जे सतत त्याची पडताळणी करतील आणि शाळेमध्ये जर काही चुकीचं घडलं किंवा असं आढळून आलं तर तातडीने त्याची तक्रार करणं हे देखील अनिवार्य करण्यात आलं आहे. अथवा ज्याने तक्रार केली नाही ही गोष्ट माहीत असून त्याच्यात देखील कारवाई केली जाईल असं देखील शिक्षण मंत्री यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे निश्चितच आता कठोर पावलं तर उचलली गेली आहेत. अंमलबजावणी देखील करायला सांगितली गेली आहे 1 महिन्यामध्ये. त्यामुळे आता नेमकं सुरक्षा हे सगळे नियम जे आहेत ते लागू केल्यानंतर तरी मुलं सुरक्षित आहेत का शाळेत हे निश्चितच काही कालांतरानंतर जेव्हा अशा तक्रारी येणं बंद होतील तेव्हा कळेल. प्रज्ञा. नक्कीच. धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी जुई.